इंडिया एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. दर्शक हो, सध्या आपण पाहत आहे महापालिका अतिक्रमण विभागाकडून विजापूर रोडवरील ITS परिसरात लगत असलेले सर्व अनधिकृत अतिक्रमण विभागाकडून काढण्यात आलेले आहे. आज आपल्या सोबत जगन्नाथ बनसोडे जे अतिक्रमण प्रमुख आहेत त्यांनी आमच्या सोबत आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण नेमकं काय आहे, काय प्रकरण आहे. सर, इथं आज आपण कारवाई केलेली आहे. काल दिनांक 29/1/2026 रोजी अतिक्रमण विभागाला ITI कॉलेजचं पत्र प्राप्त झालं, त्याचप्रमाणे उपजिल्हाधिकाऱ्यांचं पण पत्र प्राप्त झालं. त्या अनुषंगाने कालची कारवाई करण्यात आली होती. तदनंतर आपण यांना 24 तासाची मुदत दिली होती. खोकेधारकांना, टपरीधारकांना किंवा जे भिंतीला शासनाच्या भिंतीला लागून आपले बांधकाम आणि पत्राशेड मारून आपलं प्रस्थ वाढवले होते. त्या अनुषंगाने त्यांना काल दिलेली मुदत संपल्यामुळे आज आम्ही आजची कारवाई करीत आहोत. आणि कुणावरही अन्याय न होता प्रत्येकाला समान न्याय देण्याचं काम आणि जेणेकरून अतिक्रमण कोणीही करू नये या दृष्टिकोनातून आजची कारवाई कडक करण्यात आलेली आहे. यापुढे कुणीही सोलापूर शहरामधील नागरिकांनी किंवा व्यापाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण न करता आपल्या आपल्या जागेमध्ये, मी वारंवार हेच सांगतो सर्वांना, नागरिकांचं कर्तव्य आहे सोलापूर शहर चांगलं दिसण्यासाठी आपण सुद्धा सहकार्याची आपली गरज आहे. पण नागरिक एकूण किती गाडी आहे इथं तुम्ही काढलेली आहे, काय निष्कासित? कमीत कमी कालच्या आणि आजच्या कारवाईमध्ये जवळजवळ 50 खोकेधारक आणि टपरीधारक आहेत, एवढे जागेवरच निष्कासित केलेले आहेत. आणि आपलं फेरी परवान्याचे काय पावत्या वगैरे असतात जे आपल्या महापालिकेकडून यांना देण्यात येतात, काय त्याची व्हॅल्यू असते, काय नसती? फेरी परवाना धारकांना रोडवर फिरून विकण्यासाठी फेरी परवान्याच्या पावत्या दिल्या जातात. पण संबंधित फेरी परवाना धारक काय करतात, पावती घेतात आणि एकाच जागेवर खुंट मांडून बसतात, जेणेकरून त्यांना रोडनी फेरी परवाना विकून व्यवसाय करण्याचा फेरी परवाना आहे. त्या फेरी परवान्याचा अर्थ त्यांना समजतच नाही. फेरी परवाना म्हणजे आपण जागेवर महाराष्ट्र शासनाचे असू दे, महापालिकेचे असू दे, त्या जागेवर आपलं प्रस्थान करायचं आणि अतिक्रमण करायचं आणि आलं की म्हणायचं आम्हाला नोटीस द्या, आणि नोटीस दिली नाही तर आमच्यावर कारवाई कसं? अरे तुम्ही घालताना विचार करा, आमच्याकडे येता का तुम्ही परवाना मागायला? परवाना न मागता घालता आणि आम्हालाच म्हणता नोटीस द्या. कुठल्या ह्याच्यात बसते? कायद्यात आहे. तुम्ही कायद्यात राहा तर फायद्यात राहा. अतिक्रमण केलेले धारक असतात त्यांना महापालिकेकडून अतिक्रमण करण्यासाठी काय पावती वगैरे देण्यात येते का? अतिक्रमण धारकांना पावती देण्याचा काय प्रश्नच नाही आणि अतिक्रमण करायला महापालिका देतच नाही पावती, नियमच नाही. फक्त जेणेकरून फेरी परवानाला पावती देतात. आणि जे अधिकृत खोके आहेत त्यांना भूमी मालमत्ता विभागाकडून त्यांना अधिकृत वर्षाला 3600 रुपये भाडं खोक्याला, त्यांच्या खोक्याचे काय साईजवर भाडं असते त्याप्रमाणे ते पण महापालिकेच्या भूमालमत्ताकडून दिलं जाते. त्यामध्ये कुठलं अधिकृत असते अशातलंच भाग नाही. आता काही गैरहक्की आहेत भूमी मालमत्ताच्या, ते काढायला सुद्धा आम्हाला अधिकार आहे. सोलापूरकरांना जे अतिक्रमण करतात त्यांना काय आव्हान असेल महापालिकेकडून? मी एवढंच सांगणार आहे, महानगरपालिकेचे जे लोक जागेवर अतिक्रमण करतात, माननीय आयुक्त साहेब डॉक्टर सचिन उंबा साहेब, नियंत्रण अधिकारी तपन डंके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या नेतृत्वाखाली ही सोलापूर शहरामधली कडक कारवाई अशी सुरू राहणार आहे. नागरिकांनी दक्ष राहणं आणि व्यापाऱ्यांनी सुद्धा दक्ष राहून आपल्या होणाऱ्या नुकसानीस जबाबदार राहण्याची दक्षता घ्यावी. तरी हे होते आपल्यासोबत अतिक्रमण प्रमुख जगन्नाथ बनसोडे. बरंच काही त्यांनी माहिती दिलेली आहे आणि अतिक्रमण करणाऱ्याच्या मनात भीतीचे वातावरण त्यांनी आज या कारवाईमुळे निर्माण केलेले आहे. अशीच बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा इंडिया एक्सप्रेस न्यूज सोलापूर.